मोठा घुगूस आला इथे. आता कसला गोळ? राघव अजूनही लग्नात पोहोचलेला नाहीये. तर मोहिनीची काही न्यूज? हा आवाज तर ओळखीचा वाटतोय. मागासपासून मोहिनी आणि राघव यांच्याबद्दल कुठलीही न्यूज नाहीये. मला कळतच नाहीये काय चाललंय. मीडिया, गेस्ट सगळे आले तिथे. हे रे 7वा फेरा घ्यायचा आता. अरे हा अधर्म आहे. मोहिनी, अजून 7वा फेरा झाला नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. हवं तर तू इथूनही मागे फिर. या अशा माणसाबरोबर संसार करण्याची चूक करू नकोस. गुरुजी, फक्त 7वाच फेरा बाकी आहे ना? होय मोहिनी, पण पहिले 6 फेरे घेतलेत मी गुरुजी. आणि जी वचनं दिलेत ना ती खोटी नाहीयेत. आता 7व्या वचनाला मी मागे फिरणार नाही. गुरुजी, सुरू करा. देव तुझ्या पाठीशी असो. करंगळी. चला 7वं वचन पूर्ण करू. 7वं वचन पूर्ण करू. 7वं वचन पूर्ण करू. 7वं वचन. मी मैत्रीपूर्ण नात्याने, विश्वासाने, निष्ठेने आयुष्यभर आर्कींची साथीदार राहण्याचं वचन देते. चंद्र तारवंत देव जानेवर दैव. अशा प्रकारे हा विवाह संपन्न झालेला आहे. लक्ष्मीपते त्वां शरणं स्मरामि. कल्याणोस्तु. ललिता गारखानीस. कळतंय मला. सगळं कळतंय. न झेपणारे गेम खेळायची सवयच लागली राघवला. पण आता मी ठरवलंय, पुढच्या 10 मिनिटात जर राघव इथे नाही ना आला तर मी राघवला परत जेलमध्ये टाकणार. आणि दिस टाइम आय विल मेक शुअर की तो बाहेर नाही येणार, काहीही झालं तरी. बाहेर मीडिया आहे ना, आता राघवने ठरवायचं त्या मीडियाला कुठली बातमी द्यायची. आमच्या दोघांच्या लग्नाची की तो परत जेलमध्ये जाणार आहे याची.
आता माझ्या गाडीमध्ये मला कोंबायचं काय? हा, 7 महिन्यांचा नवरा आहे, रिस्पेक्ट की नाही काही? मोहिनी, गुरुजी काही राहिलं का? तुला एक सांगायचं राहिलंय. काय? आजपर्यंत मी असंख्य विवाह लावून दिलेच, परंतु इतक्या चुकीच्या पायावर उभं राहिलेलं लग्न आज पहिल्यांदा बघतोय. तू माझ्या लिकीच्याच वयाची आहेस. राहवत नाही म्हणून सांगतो, आपलीच कुऱ्हाड आपल्या पायावर इजा करणार नाही असं समजू नकोस. कुऱ्हाडीचा धर्मच असतो तोडणं, आणि ती तोच पाळणार. हे बघ मुली, या लग्नाला काहीही अर्थ नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. या माणसापासून आत्ताच वेगळी हो. गुरुजी, तुम्ही आता मंगलाष्टक म्हटली, अनेक मंत्र म्हटले, लग्नाचे सगळे संस्कार केले, ते कशासाठी? प्रथाच आहे ती. आणि ही प्रथा वर्षानुवर्ष का टिकली गुरुजी? मला इतकंच म्हणायचंय गुरुजी की तुम्ही विधी प्रामाणिकपणे केले आणि मी ते प्रामाणिकपणे पूर्ण केले. हा, या लग्नाचा पाया कितीही खोटा असेल, पण लग्नाचा संस्कार खराच होता, आहे, आणि तो आम्हा दोघांमध्येही झिरपतो. आता जाणवणार नाही कदाचित, पण कधीतरी नक्की जाणवेल. आज त्यांना हे लग्न म्हणजे खेळ वाटत असेल कदाचित, पण उद्या याच खेळासाठी ते आयुष्य पणाला लावतील. त्यांना हे लग्न निभवायला आणि या लग्नाचा मान राखायला मी नक्की भाग पाडेन. ओ गुरुजी, ओ आता काय मोलाचे सल्ले देता का तिला? हा, इथे दक्षिणा तेवढे मंत्र झाले म्हणून आता आता परत कशाला थांबवले? जे गाणी लाव, गाणी आपली, माझ्या फिल्मची गाणी लाव सगळी. हो सर, लाव. त्यांचं चालू आहे मोलाचे सल्ले. गुरुजी न दक्षिणा जास्त दिली वाटतं मी. एरवी मी हे बोलणं हसण्यावारीच नेलं असतं, परंतु तू इतक्या पोटतिडकीने सांगते आहे, त्यावरून मला विश्वास वाटतो तू तुझा शब्द खरा करून दाखवशील. गुरुजी, नमस्कार कर. अखंड सौभाग्यवती भव. ए ए 7 महिन्यांचं लग्न आहे. 7 अरे 7 महिन्यात सोडणार आहे. अखंड सौभाग्यवती काय? हे भावनेच्या भरात काय आशीर्वाद देता काय गुरुजी? दक्षिणा काय तुम्हाला जेवढं बोलायला सांगितलं तेवढं बोलत नाही. काहीतरी आपलं एक वेळ सांभाळीन. झालं गप्पा मारून गुरुजींची. आशीर्वाद घेतला, आशीर्वाद. दादा, चला निघूया, घरी जाऊया. हो मॅडम. मॅडम, ए ओके काय ओके? हा, अरे मालक मी आहे. मी सांगणार कुठं जायचं कुठं नाही. ह्याला घे तू. प्रिशाला घे. प्रिशा बँकवेटला. प्रिशाला घे घे. तिकडे का जायचंय? हा, काय जायचं म्हणजे माझं लग्न आहे. लग्न आहे, लग्नाचा मुहूर्त नाही चुकायला पाहिजे. तू फुल स्पीड मध्ये सोड गाडी. हा, चल चल चल. प्रिशाला घे. प्रिशा. दीपाशी लग्न करायचं नाही म्हणून माझ्याशी लग्न केलं ना, मग आता परत का जायचंय तिथे? हा, कशाला म्हणजे? हे लग्न झालंय ना, शाही फेकल्यावर ब्रेकिंग झाली ती न्यूज. ब्रेकिंग न्यूज झाली ती. मग आता माझं लग्न झाल्यावर ब्रेकिंग न्यूज नको व्हायला. ब्रेकिंग न्यूज करायला जायचंय आपल्याला लग्नाला प्रिशाला. चल आता तू ब्रेक सोड. हा, नाही तर मी तुला सोडीन. चल आता पटकन घे प्रिशाला. काय हो गुरुजी, हे दोघे असे गळ्यात हार घालून का गेले? आता लग्न झालेल्या वधूवरांच्या गळ्यात हार असणारच. वधूवर म्हणजे मोहिनी आणि आर्केनचं लग्न झालं? हो, आत्ताच झालं. मीच लग्न लावून दिलं.
सगळी खबर मालकांना द्यायला लागणार आहे. चल आधी बघूया ते कुठे चाललेत. अरे ए, तिकडे कुठे चालला? बाईक इथे लावली. कार्तिकी राजे चला. चला म्हणजे अहो जायचंय. कुठे कुठे जायचे काय जायचं म्हणजे तुमच्या घरी नाही जायचं, मालकाने बोलवलंय तिकडे जायचंय. चला गप्पा पाणी चला. कार्तिकी राजे ऐका ऐका, हे बघा शांतपणे माझ्याबरोबर चला. काय आहे ना, तुम्ही माझ्या मालकांची मुलगी आहे म्हणून तुम्हाला हात लावच नाही, म्हणून मी जे बोलते ते करा. चला शांतपणे. ऐका, तुम्ही असे ऐकणार नाही. सुनंदाबाई या. नाही थांब तिला काय काय नाही जाणार, कशी नाही जाणार, मी बघते ना कशी जाणार नाही. तू काळजी करू नको मला, मी आहे. मी तुला काही नाही होऊ देणार. सांगा त्या प्रतापरावाला, जर माझ्या मुलीला काही झालं ना तर इथून आमची नाही त्याची किरणी उठेल. चल मुकटाने खरे करायचे नाही जास्त. चुप आहे. बाबा सांगा ना. नंदे महाराणावरची माजलेली म्हैस वाटली हो तुला? राजकुमारी आहेत त्या, सोड त्यांना. आणि तुला काय परीक्षेत प्रश्न आलाय का? प्रतापरावावर आणि कार्तिकी राजेंवर निबंध लिहा. नाही ना, मग सुट. सुट. कसं आहे, आम्हाला पोरगा पाहिजे होता, घरदाराला वारस. मग आम्ही तुमच्या मातोश्रीला रिक्वेस्ट केली की आम्हाला पोरगा द्या, आम्हाला पोरगा पाहिजे म्हणून. त्यांनी नाही ऐकलं, गेल्यावर मग शालीन देवी बरोबर लग्न केलं, त्यांना रिक्वेस्ट केली, त्यांनी बी नाही ऐकलं. त्या बी गेल्या म्हणजे मुंबईला गेल्या निघून. पोरगीच दिलं त्यांनी बी. पण आजकाल काय म्हणतात का, ही जी पोरी आहेत ना, त्या पोरांपेक्षा बी जास्त बापासाठी आधाराची काठी असतात. तर म्हणलं तस आता काल काय झालं, मुंबईत तुमच्या त्या खोराड्यात मटण घाललं जरा जास्त, लागले पाय दुखायला. काय वय झालंय आमचं, आता म्हातारे झालो आम्ही. दिवसेंदिवस इतके जास्त दुखत्या जरा. ओ अयो, लय म्हणजे लईच दुखते. आता ती लोकांची म्हण तुम्ही खरी करा, आमच्या आधाराची काठी वा. आता आल्याची तिथं राजमहालात तुमच्या पाय दाबा आमचे. कसं आहे, तुम्ही येत राजकुमारी. कालपर्यंत तर आमचं नाव घेतलं तर तोंडातून मध गळत होतं. आता का मग थोडा झालं एरंडेल प्यायल्यासारखं. तसलं नाही झालं पाहिजे, सेवा करायची बापाची. बरं उद्या जर तुम्ही मेल्या, स्वर्गात गेल्या, काय सांगणार वर जाऊन देवाला? ते म्हणले तू काय केलं पुण्य, तुम्ही काय सांगणार? हाय काय सांगायला? सेवा करायची बापाची, वर जायचं आणि वर जाऊन म्हणायचं काय केलं म्हणल्यावर, माझ्या बापाची सेवा केली होती, बापाचे पाय चेपले होते, आहे का नाही? चपा 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 चपा. चला वर नाही बसायचं, लायकीत बसायचं खाली. खाली आता चेपा. आय आय आय. प्रतापराव लय भारी राव. हा हा हवा.
फोन जरा स्पीकरवर टाका. मंजुळा बाई? मोठा घुघू झाला इथे. आता कसला गोळ? राघव अजूनही लग्नात पोहोचलेला नाहीये. तर मोहिनीची काही न्यूज? हा आवाज तर ओळखीचा वाटतोय. मागासपासून मोहिनी आणि राघव यांच्याबद्दल कुठलीही न्यूज नाहीये. मला कळतच नाहीये काय चाललंय. मीडिया, गेस्ट सगळे आले तिथे. हे मग आम्ही काय करू? ह्या मोहिनी राजेचं पार्सल आम्ही गावाकडे मागितलंय कावाच. ऑन दी वे असतात. मोकार गळा काढू नका. गळा काढू नको म्हणजे? तुम्हाला काय जाते सांगायला? राघव जर पुढच्या 5 मिनिटात इथे आला नाही ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. अरे बापरे, मंजुळाबाई म्हणजे आरकेची आई? मंजुळे, व्हॉल्यूम जरा कंट्रोल करायचा. नाहीतर जर आम्ही रिपेअर करायला घेतला ना तुमचा गळा तर लय अवघड जाईल. जर आमच्या गालावर हात ठेवला ना तर आवडेल आम्हाला. पण जर का गालावर हात ठेवता ठेवता गालाला नख लावायचा प्रयत्न केला ना तर ती नख बी तोडून टाकू आणि तुमची बोट बी तोडून टाकू. कळलं का? ए पाहिजे पा आणि तुम्ही ठेवा फोन. म्हणजे या प्रतापरावाचं आणि ललिता मॅमचं काहीतरी कनेक्शन आहे. कुठे चाललीस? इनफ इज इनफ. बाहेर चाललीये प्रेसला सगळं सांगायला. वेडेपणा करू नकोस. इकडे ये थोडा. मोठा वेळपणा करू नकोस. राघव येतोय, सांगितलं ना तुला. नाही येणार आहे तो. कळलं नाहीये का आतापर्यंत तुम्हाला? मी जाणार आहे बाहेर आणि प्रेसला सांगणार आहे हाऊ ही हॅज प्लेड गेम्स विथ मी. राघवने मुद्दा होऊन गेलाय ना हे सगळं. आय विल मेक हिम पे फॉर दिस. वेडेपणा करू नकोस. तुझ्यामुळे राघवला त्रास झालेला लोकांना आवडणार नाही. आय डोंट केअर अबाउट पीपल एनीमोर. मी बाहेर जाणार आणि मी प्रेसला सगळं सांगणार. मला नाही फरक पडत होता. जे मला हवंय ना तेच मी करणार आहे. आणि मी बघते ना मला कोण आणि कसं थांबवता येते. आई साहेब, तू कशाला आलायस? आई साहेब, आरके सर आलेत. काय? एक मिनिट. राघव खरंच आलाय? ए खोटं नाही ना बोलत आहेस तू? आई साहेब, खरंच सर आलेत. अरे राघव आलाय. वाट कसली बघतोयस? जा ना. आहे बघ बंटी, ऐक ना, गुरुजींना जाऊन भेट त्यांना सांग की तयारी करायला घ्या आता लग्नाची. मुहूर्त नको टाळायला ना. जा जा लवकर जा. खूप करतोस रे तू आमच्यासाठी. गो गो गो. जा जा जा. सांग लवकर जा. गो. मॅनेजर इकडे. येस मॅम. हेअर मेकअप पूर्ण टीम मला आता इथे पाहिजे. मला रेडी व्हायचंय पटकन. आणि हो, बाहेर जे काही पाहुणे वगैरे आले ना त्यांची व्यवस्था बघा हा. नीट सगळं छान जेवून गेले पाहिजेत सगळे. ठीक आहे? चालेल. तयारी करायला पाहिजे लवकर लवकर. कुठपासून आपली ज्वेलरी. आई ऐका ना, मला जरा मदत करता प्लीज. फायनली आज राघव माझा होणार.
मोहिनी अरे सर मुलाला उशीर कसं काय झाला सर तुमचं लग्न दीपा मॅडम सोबत होणार होता ना तुम्ही लग्न कधी केलं आके प्लीज थांबवा ना हे सगळं मी रिक्वेस्ट करते तुम्हाला आपण नंतर आपण प्लीज घरी जाऊयात आता मी पहिल्याच दिवशी ते सांगतोय मला काय करायचं असं करायचं ते करायचं मला काही सांगायचं नाही आय विल डिसाइड व्हॉट टू डू ओके I will decide. Hey, don't panic. This is our love language. We fight, huh? We fight. This is our love language. Don't worry. Kada photo kada visuals. I'm sorry. Click this. I'm sorry. So, gentlemen and ladies, man, let me introduce this girl. She's Mrs. Mohini Raghav Karkhanis, my wife. माझ्या सौभाग्यवती मोहिनी राघव कारखानेस